अकोट शहरात कायदा व सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहावी याकरिता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांचे प्रमुख उपस्थितीत अकोट शहरात पोस्टचे पोलीस निरीक्षक अमोल माळवे, एपीआय अभिषेक अंधारे, पोलीस उपनिरीक्षक अख्तर शेख, पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे यांनी आज नंदीपेठ येथून पोलीस सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागाने अकोट शहराचे प्रत्येक भागात पोलीस रूट मार्च काढला। तसंच नागरिकांना शांततेचं आवाहन केलं। पोलीस स्टेशन अकोट शहरतर्फे अकोट वासियांना आवाहन करण्यात येते की 2 दिवसापूर्वी आपल्या अकोट शहर परिसरामध्ये जी समाजकंटकांतर्फे दुर्दैवी घटना झालेली आहे त्या अनुषंगाने पोलीस त्याबाबत कायदेशीर कार्यवाही करत आहे। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये। त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सुद्धा कोणीही कुठल्याही अफवा पसरू नये, अन्यथा पोलीस स्टेशन अकोट शहरतर्फे कठोर व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी। शहरामध्ये सर्वीकडे शांतता आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। खोट्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये। त्याचबरोबर कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट, मेसेज, व्हिडिओ कोणीही सोशल मीडियावर अथवा ग्रुपवर टाकू नये, जेणेकरून कोणत्याही धर्मातील लोकांच्या भावना दुखावणार नाही याची काळजीपूर्वक सर्वांनी दक्षता घ्यावी। तसेच रात्रीच्या वेळेस कोणीही विनाकारण भटकू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल असे आवाहन अकोट शहर पोलिसांतर्फे नागरिकांना करण्यात आले। जनमत लाईव्ह न्यूज करता देवानंद खिरकर यांची रिपोर्ट अकोटहून।